विकास कामे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून व्हावीत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. शासकीय कार्यालये अधिक गतिमान, स्वच्छ आणि लोकाभिमुख करण्याच्या सूचना. राधानगरी, चंदगड आणि कोडोली येथील अद्ययावत रुग्णालयांच्या आराखड्यांचा आढावा. जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे संबंधित लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या समन्वयातून मार्गी लागली पाहिजेत अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. महसूल विभागाअंतर्गत केंद्रीय स्तरावरील गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजातील गतिमानता सर्वसामान्य नागरिकांना जाणवली पाहिजे. तसंच सर्व शासकीय कार्यालये अधिक स्वच्छ, टापटीप आणि लोकाभिमुख असावीत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारती या त्या गावाच्या वैभवात भर घालणाऱ्या असाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी रुग्णालयाच्या बांधकामाबाबत सूचना करताना सांगितलं की सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमधील सुविधा आणि आराखड्याची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. त्यांच्या सूचनांचा विचार करूनच बांधकामाची अंमलबजावणी करावी. बैठकीत राधानगरी, चंदगड आणि कोडोली इथं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांच्या नियोजनाचा स्लाइड शोद्वारे आढावा घेण्यात आला. यानंतर पालकमंत्री आंबेडकर यांनी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक घेतली. कोल्हापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत बांधकाम परवाने देताना सर्व निकषांचे काटेकोर पालन करावं, तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने विकास आराखडे तयार करावेत असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे शिवाजी भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्रांतिकुमार मिरजकर, भाऊसाहेब हजारे, जिल्हा सहनिबंधक अशोक आठवले, CA आयरेकर, SB इंगवले, कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.